हॅलो हॅलो हॅलो. पहा, या ठिकाणी जो चित्र आहे तो तुम्ही पाहू शकता. काय गर्दी आहे, तुफान गर्दी. आता ह्या प्रकारची गर्दी केव्हा असू शकते, थोडक्यात तुम्ही अंदाज केला असेल. जे चित्रामध्ये जे दृश्य दिसून येत आहेत त्यावरून नक्कीच तुम्हाला अंदाज आलेला असेल. या ठिकाणी कोणताही बाजार भरलेला नाही, कोणतीही यात्रा नाही, कोणताही उत्सव नाही किंवा कोणतेही सेलिब्रिटी या ठिकाणी आलेले नाहीत. तर ही जी गर्दी आहे ती गर्दी दिवाळी सणानिमित्त खरेदी करणाऱ्यासाठी, दिवाळी सणानिमित्त खरेदी करण्यासाठी लोकांची झालेली ही तुफान गर्दी आहे. आणि ही जी गर्दी दिसून येते ती गर्दी कुठली आहे, तर एका प्रसिद्ध अशा शहरात एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी असणारी ही गर्दी आहे. दृश्य तुम्ही पाहू शकता. कपडे तुम्हाला दिसून येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठ्या आकाराचे कंदील तुम्हाला दिसून येत आहेत. आता विचार करा, ही खरेदी कोणत्या सणाच्या निमित्ताने आहे, तर दीपावली सणाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेली गर्दी आहे. पहा किती जास्त प्रमाणात लोक आहेत, खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकांची झालेली गर्दी आहे, खरेदी करणाऱ्या लोकांची गर्दी. आता गर्दी का होत असते, केव्हा होत असते, तर आपल्याला माहितीच आहे. जर दर व्यवस्थित असतील किंवा वस्तूंमध्ये व्हरायटी असेल तर अशा वेळेस नक्कीच त्या परिसरामध्ये गर्दी होत असते. आता हा जो परिसर आहे तो परिसर नाशिकमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि ते म्हणजेच शालीमार किंवा भारत मार्केट असंही या परिसरास म्हटलं जातं. खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. बघा, वेगवेगळे चौक, लहान मोठे चौक तुम्हाला दिसून येतील. परंतु थोडक्यात या परिसराला भारत मार्केट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शालीमारच्या अगदी जवळच असलेला हा भाग आहे. शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर तुफान तुम्हाला गर्दी दिसून येईल. ह्याच प्रकारची गर्दी तुम्हाला दिसून येणार आहे. अगदी लहान व्यक्ती, मोठे व्यक्ती, लहान मुलं बाळं सगळेच या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत. वेगवेगळे दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये प्रत्येक दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. कपड्याचं दुकान असो, भांड्यांचं दुकान असो किंवा इतर वेगवेगळ्या वस्तू घेण्याचे जे काही ठिकाणं आहेत त्या दुकानं तुम्ही पाहू शकता. प्रत्येक दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. त्याचबरोबर कपड्यांचा विचार केला तर साड्या असू देत, ड्रेस असू देत, अगदीच रेडीमेड असेल किंवा कापड तुम्हाला हवं असेल किंवा अन्य प्रकारच्या काही वस्तू हव्या असतील तर त्याची व्हरायटी तुम्हाला मुबलक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते. पहा, या ठिकाणी दुकानांच्या बाहेर खूप वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या डिझाईनचे कपडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी अवेलेबल तुम्हाला दिसून येत आहेत. आणि किंमतसुद्धा अत्यंत माफक, कमी. कपड्यांची क्वालिटीही असते, व्हरायटी असते आणि किंमत परवडेल अशी असते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. बघा, या ठिकाणी कपडे तुम्हाला पाहायला मिळालेत. लहान मुलांच्या खेळण्या असू द्यात किंवा सणानिमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे काही खाद्यपदार्थ असतात ते असू द्यात, कपड्यांची तर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतेच. ओके, तर मित्रांनो, हा जो दृश्य आहे तो दृश्य तुम्हाला भारत मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. नाशिक जिल्ह्यातील हे दृश्य आहे. दिवाळीनिमित्त किंवा दीपावलीनिमित्त या ठिकाणी झालेली लोकांची गर्दी आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळे लहान मोठ्या आकाराचे तोरण पाहायला मिळत आहेत, आकाशकंदील पाहायला मिळत आहेत, लाईटिंग पाहायला मिळत आहेत. पहा, या ठिकाणी तुम्हाला आकाशकंदील दिसून येत आहेत. किती व्हरायटी असते बघा. पंत्या असतील किंवा वेगवेगळ्या जे आपण दिवाळी सणाच्या निमित्ताने ज्या वस्तूंची आपल्याला आवश्यकता असते त्या सर्व वस्तू या ठिकाणी अवेलेबल असतात. बघा, कंदील बघा, आकाशकंदील बघा, किती व्हरायटी आहे. आम्ही सुद्धा दीपावलीनिमित्त या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर स्वतःला त्या गर्दीतून पुढे जाण्यासाठी मार्ग शोधणं म्हणजे खूपच अवघड काम होतं.
कारण बाईकवाले, त्याचबरोबर लोक, त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू, त्याचबरोबर लहान मोठी बालकं अशी सगळेच या गर्दीमध्ये समाविष्ट होती. आणि म्हणून आम्हीसुद्धा खूप मोठे परिश्रम घेतलेत. त्या ठिकाणी वस्तू घेतल्यात. वस्तू घेतल्यानंतर कसं तरी त्या गर्दीतून आम्ही बाहेर पडलो आणि शेवटी आम्ही घरी जायला मोकळे झालो. थोडक्यात आपण सुद्धा कधी गेलात तर नाशिकमध्ये प्रसिद्ध असणारे असे ठिकाण आहेत, ते म्हणजे शालीमार, भारत मार्केट, पंचवटी ह्या दरम्यान जे काही दुकानं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला खूप योग्य दरामध्ये खूप काही वस्तू तुम्ही घेऊ शकता. अगदीच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्ही कमी किमतीत या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. नक्कीच जर तुम्ही नाशिकमध्ये आलात तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या. शालीमार, भारत मार्केट या ठिकाणी फिरा, त्याचा आनंद घ्या. पंचवटीसुद्धा ठिकाणं आहे, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जा. नाशिकमध्ये फिरण्यासाठी पांडवलेणीसुद्धा ठिकाणं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा. त्र्यंबकेश्वर आहे, त्या ठिकाणी तुम्ही फिरू शकता आणि अशा सणानिमित्त खरेदीसुद्धा करू शकता.